नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन मिळवतो. आपल्यापैकी अनेक जणांना देशसेवा करायची असेल, भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू व्हायचं असेल, जर आपण सुद्धा हे स्वप्न मनी बाळगलं असेल तर आजचा हा कार्यक्रम आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण आज आपण चलो बनाए कल के एनडीए क्लास 1 ऑफिसर या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एनडीए यूपीएससी परीक्षेचे तज्ज्ञ प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर सर यांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. चर्चेला सुरुवात करूया त्यापूर्वी पालांदुरकर सरांची ओळख करून घेऊया. प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर सर हे संपूर्ण महाराष्ट्रात 35 वर्षांपासून शिक्षण तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आपले विद्यार्थी भारतीय सैन्यात आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तसंच IAS IPS क्लास 1 ऑफिसर व्हावे अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच 2013 साली आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा या संस्थेची स्थापना केली. आज 5000हून अधिक यूपीएससी, एनडीए, IAS IPS स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे सेमिनार घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्रातून 2025च्या एनडीए परीक्षेत एकाच वेळेस 50 विद्यार्थी तसंच 5 वर्षांच्या कालावधीत 134हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा रेकॉर्डही प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर सर यांच्या नावावर आहे. अगदी कमी कालावधीत त्यांच्या डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडाराचे संपूर्ण भारतातील विद्यार्थी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये क्लास 1 ऑफिसर पदावर पोहोचलेले आहेत. प्राचार्य पालांदुरकर सर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या हस्ते नवभारत के शिल्पकार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच 2023 साली त्यांना आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया या नामांकित पुरस्कारानेही गौरविण्यात आलंय. आता आपण भारतीय सैन्य दलात क्लास 1 ऑफिसर होण्यासाठी करिअरच्या नेमक्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी त्यांच्याचकडून मार्गदर्शन मिळूया. सर, अगदी सुरुवातीला हेच जाणून घ्यायचंय की 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, तर पहिल्यांदा ना डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील हेच पर्याय आपल्या डोळ्यासमोर येतात. आजही परिस्थिती काही फारशी बदललेली नाहीये, पण याच्या पलीकडे जाऊन अगदी 2013 साली आपण एनडीएची परीक्षा देऊन एअरफोर्स किंवा आर्मी, नेव्हीमध्ये सहभागी व्हावं, अगदी क्लास 1 ऑफिसर व्हावं आपल्या विद्यार्थ्यांनी. ही कल्पनाच कशी आपल्या मनात आली? नमस्कार मॅडम, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रात 10वीच्या नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं तुला 10वी नंतर काय करायचं आहे, तर JEE किंवा JEE परीक्षा देऊन IITला जायचं आहे किंवा नीटची परीक्षा देऊन मेडिकलला जायचं आहे. आणि आज IIT सेक्टरची स्थिती अशी आहे की फारसा पगार नाही समाधानकारक आणि नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. आणि मेडिकलमध्ये जवळपास 10 वर्ष घालवावे लागतात. तर थोडं यामध्ये बदल केला. JEE सोबत स्पर्धा परीक्षेचे विषय ॲड केले, जसे इंग्लिश ग्रामर, हिस्ट्री, जॉग्राफी, 8वी 9वी 10वीचं सायन्स. तर निश्चितच तुम्ही JEE करताना एक क्लास 1 ऑफिसर बनू शकता. तसे डॉक्टर करताना सुद्धा तुम्ही क्लास 1 ऑफिसर बनू शकता. तर का आपण ऑफिसर बनू नये? केवळ फक्त डॉक्टर आणि इंजिनियरचा विचार न करता बिहारप्रमाणे सर्वाधिक अधिकारी बिहारचे असतात, तर तशी ती स्थिती महाराष्ट्रात व्हावी म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. अगदीच सर, मुळात एनडीएची परीक्षा देण्यासाठी पात्रता काय आहेत, म्हणजे वयाची अट काय आहे, शारीरिक पात्रता काय आहे, याविषयी सविस्तरपणे सांगा. बघा मॅडम, नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA ही पुणे खडकवासला इथं आहे. ही भारत सरकारची संस्था आहे आणि या संस्थेचं काम आहे ज्या विद्यार्थ्यांना देशसेवा वेगळ्या पद्धतीने करायची आहे त्यांची तयारी 11वी 12वी पासूनच करून घ्यावी आणि भारताचे सर्वोच्च अधिकारी बनवावे, हा उद्दिष्ट NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे खडकवासला यांचा आहे. जो विद्यार्थी 11वीत जाईल तर त्याचं वय 16.5 वर्ष पूर्ण झाले तर तो NDAची परीक्षा देऊ शकतो. तो कधीपर्यंत देऊ शकतो? तो वर्ग 12वीपर्यंत किंवा 12वीच्या नंतर देऊ शकतो, वयाच्या 18.5 वर्षापर्यंत. म्हणजे एकंदरीत 16.5 ते 18.5 या 2 वर्षाच्या कालावधीत तो NDAची परीक्षा देऊ शकतो. NDAची परीक्षा वर्षातून 2दा होत असते, एकदा एप्रिलमध्ये आणि एकदा सप्टेंबरमध्ये. NDA परीक्षेचे सेंटर हे नागपूर, मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे आहेत. तर फारशी उंची लागत नाही, फारसं वजन लागत नाही. NDA
ही परीक्षा मुलं पण देऊ शकतात, मुली पण देऊ शकतात. मुलाची उंची लागत असते 5 फूट 4 इंच आणि वजन लागत असते 44 kg म्हणजे 44 किलो. तर मुलीची उंची लागत असते 5 फूट 2 इंच, वजन लागत असते 40 किलो. आता ज्या विद्यार्थ्यांना चष्मा लागलेला आहे ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात, परंतु त्याकरता 6x6 या विजनमध्ये त्याचा चष्मा असावा लागतो. आणि एनडीएला जायचं म्हणजे फारशी उंची, फारसं वजन, धिप्पाड शरीरयष्टी किंवा जिम असा कुठलाही प्रकार नसतो. सर्वसाधारण हुशार विद्यार्थी ही परीक्षा सहज देऊ शकतो. अगदीच. पण या परीक्षेची पूर्वतयारी अगदी जोमानं करावी लागते, त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो असं मी ऐकलंय. तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की एनडीएची जी लेखी परीक्षा असते तिचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि त्याची पूर्वतयारी करून घेताना कोणकोणत्या विषयांवर अधिक भर दिला जातो? एनडीएचा अभ्यास हा मुख्यतः 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वीवर असतो. आता एनडीएची मुख्य परीक्षा एनडीए रिटन एक्झामिनेशन ही 900 मार्काची असते. 900 मार्काकरता 2 पेपर होत असतात. पहिला पेपर असतो गणित. कुठल्या वर्गाचं गणित? 11वी 12वीचं गणित. कुठल्या पॅटर्ननुसार? जेई परीक्षेचा सेम सिलेबस, सेम पॅटर्न. आणि पहिला पेपर हा 300 मार्काचा असतो गणिताचा. दुसरा पेपर ज्याला गॅट म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणतात तो 600 मार्काचा असतो. तर पहिला पेपरचा विचार केला असता 11वी 12वीचं गणित JEE पॅटर्न म्हणजे तुम्हाला एनडीए करायचं म्हणजे JEEचा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करावा लागेल. आणि 300 मार्काकरता 120 प्रश्न असतात. मग प्रश्न येतो 300 पैकी किती मार्क मिळवायचे? 300 पैकी तुम्हाला 150 ते 180 मार्क मिळाले आणि 120 प्रश्नामधून 70 ते 80 प्रश्न सोडवले तर पहिला पेपर निश्चितच तुम्ही एनडीएचा पास करू शकतात. वा. आणि गॅटचा विचार केला तर यामध्ये एकूण 3 भाग आहे. 200 मार्काचं इंग्लिश ग्रामर, तुम्ही सहज 6 प्रकारच्या प्रश्नाची तयारी करू शकता. 200 मार्काचं सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 8वी 9वी 10वी आणि 11वीच्या बेसचं असते. आणि 200 मार्काचं असते सोशल सायन्स. तर यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि जनरल नॉलेज. आणि तुम्ही 900 मार्काची जेव्हा परीक्षा देत असता, समजा गणितामध्ये 300 पैकी 150 मार्क मिळाले तरी चालेल, इंग्लिशमध्ये 200 पैकी 100 मार्क मिळाले तरी चालतील, सायन्समध्ये 200 पैकी 100 मार्क जरी मिळाले तरी चालतील, आणि याच्यामध्ये सोशल सायन्समध्ये 200 पैकी 100 मार्क मिळाले तरी चालतील. म्हणजे एकंदरीत 900 पैकी एनडीएमध्ये 450 मार्क मिळाले तरी तुम्ही एनडीएची परीक्षा 50% घेऊन पास होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो जरा विचार करा, IITमध्ये JEEचे 99% लागतात, पण एनडीएमध्ये किती लागतात? फक्त 50%. आहे ना सोपी गोष्ट? जेवढं तुम्ही सांगताय सर तेवढी सोपी नक्कीच नसावी, कारण या एनडीएच्या परीक्षेमध्ये महत्त्वाचा एक टप्पा असतो तो म्हणजे SSB इंटरव्ह्यू. हा इंटरव्ह्यू पार कसा करायचा याविषयी काय मार्गदर्शन करा, आणि मुळात आपल्याला जर क्लास 1 अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी किती महत्त्वाचा असतो हा इंटरव्ह्यू? एनडीएची परीक्षा एकूण 4 टप्प्यात असते. पहिला टप्पा असतो 900 मार्काची एनडीए रिटर्न परीक्षा. आता तुम्ही रिटर्न परीक्षा पास केली याचा अर्थ तुम्ही डोक्याने हुशार आहे, तुम्ही बुद्धिवान आहे. पण ऑफिसर बनण्यासाठी काही मूलभूत गुण लागतात आणि त्याला म्हणतात OLQ, ऑफिसर लाईक क्वालिटी. हे काय असतात? प्रेझेन्स ऑफ माइंड, समयसूचकता. ऑफिसरला प्रेझेन्स ऑफ माइंड असणं फार आवश्यक आहे. सेकंड थिंग, क्विक डिसिजन, त्वरित निर्णय घेणे. करेक्ट डिसिजन, तुम्ही घेतलेला निर्णय हा अगदी अचूक असला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा गुण म्हणजे कोऑर्डिनेशन, सगळ्यांना ॲज अ ऑफिसर सगळ्यांना सोबत घेऊन चालणे. आणि याकरता जो विद्यार्थी एनडीए रिटर्न पास होईल त्याची एक इंटरव्ह्यू होते आणि त्या इंटरव्ह्यूचं नाव आहे SSB, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. तर तुम्ही रिटर्न परीक्षेच्या नंतर साधारणतः 6 महिन्याच्या आतमध्ये ही SSB इंटरव्ह्यू होत असते. तर तुम्ही याची तयारी अगदी चांगली केली तर सहज सोपी इंटरव्ह्यू आहे, काही खूप मोठी भीती ठेवण्याची गरज नाही. आणि त्यानंतर शेवटचा टप्पा असतो मेडिकल. आणि एकदा मेडिकल पास झाले तर तुम्हाला एनडीए जॉईनिंग पुणे खडकवासला याप्रमाणे एनडीए परीक्षेचे एकूण 4 टप्पे असतात.
अच्छा. बरं सर, NDAची परीक्षा आपण उत्तीर्ण होण्यासाठी किंवा त्यात सहभागी होण्यासाठी सैनिकी शाळेत प्रवेश घेणं किंवा शारीरिक कवायती करणं किंवा माजी सैन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करणं हे आवश्यक असतं का? मॅडम, सगळ्यात तुम्ही ज्वलंत प्रश्न विचारला आहे आणि ज्वलंत विषयाला हात घातलेला आहे. आपल्या पालकांचा, विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे NDAत जाणं म्हणजे सैनिकी शाळेत जायचं, ॲडमिशन घ्यावी लागेल. हा समज अगदी 100% खोटा आहे. कुठल्याही लष्करी अधिकाऱ्याच्या हाताखाली शिकण्याची गरज नाही, कारण NDAचे विषय हे JEE लेवलचे आहेत आणि JEE विषय शिकवण्याचं काम हे शिक्षकाचं असतंय. त्याच्याकरता प्रत्येक विषयाला 6 टीचरची टीम असायला हवी. जसे फिजिक्स करता 6, केमिस्ट्री करता 6, मेन सब्जेक्ट मॅथमॅटिक्स करता 6, इंग्लिश करता 2, हिस्ट्री जॉग्राफी करता 2 आणि सोशल सायन्स करता 2. ही टीम असायला हवी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जिमला जाण्याची गरज नाही, घोड्यावरती बसण्याची गरज नाही, कुठल्याही लष्करी अधिकाऱ्यांच्या हाताखाली शिकण्याची गरज नाही आणि सैनिकी शाळेत जाण्याची गरज. मग शिकायचं कुठं? जिथं उत्कृष्ट चांगला टीचिंग स्टाफ असेल, जे तुमच्याकडे सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत तुमच्याकडून अभ्यास करून घेऊ शकतात, पेपर सोडून घेऊ शकतात आणि 24 तास तुमच्या मार्गदर्शनाकरता उपलब्ध. त्याच शाळेत प्रवेश घ्या, तुम्ही निश्चितच ऑफिसर होणार. त्याचं उदाहरण मी तुमच्यासमोर बसलेलं आहे. माझी शाळा लष्करी पॅटर्नची नाही, माझ्याकडे कुठलाही लष्करी अधिकारी नाही, तरीसुद्धा एकाच वर्षी 50 विद्यार्थी NDA पास करण्याचा विक्रम हा माझ्या नावावरती आहे आणि तब्बल 5 वर्षात 134 विद्यार्थी कुठल्याही लष्करी शाळेची मदत, सैनिकी शाळेची मदत न घेता, लष्करी अधिकाऱ्याची मदत न घेता 134 विद्यार्थी मी उत्तीर्ण करून दाखवले. याचा अर्थ हाच होतो, जिथं उत्कृष्ट शिक्षण तिथेच NDAचा रिझल्ट. अगदीच. NDA परीक्षेची तयारी कशी करावी हे आपण अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे आपल्या सर्व प्रेक्षकांना. बरे, NDAचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे अधिकारी होतात, क्लास 1 अधिकारी होतात, त्यांना नेमक्या कोणत्या सुविधा मिळतात? बघा, NDAचं प्रशिक्षण 4 वर्षाचं होते. 3 वर्षाचं हे NDAमध्ये होईल आणि 1 वर्ष दुसरीकडे होईल. यांना स्टायपंड मिळतो 56,100 रुपये प्रति महिना. त्यानंतर एकदा अपॉइंटमेंट मिळाली तर आर्मीमध्ये लेफ्टनंट, नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट आणि एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर आर फायटर पायलट या प्रकारची पोस्टिंग असते. त्यांना एक वेल फर्निश बंगलो मिळतो, स्वतंत्र गाडी असते, वर्षातून 2दा सुट्ट्या असतात, सगळं काही फ्री असते आणि मुख्य असते देशसेवा करताना समाजातला सर्वोच्च रिस्पेक्ट. आणि या NDA अधिकाऱ्यांचा पगार 1.5 लाखापेक्षा जास्त असतो. परंतु देशसेवा करताना कधी पगाराचा विषय येत नाही. परंतु तुमचा एक भ्रम दूर करावे, काय फक्त IT सेक्टरला पगार असतो, सैनिक क्षेत्रात पगार नसतो. याकरता मी पगार सांगितलेला आहे. पण पगाराकरता देशसेवा करू नका, पण पगार हा IT सेक्टरपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि सेवेची हमी आहे 60 वर्षापर्यंत आणि तुम्ही भारताचे सर्वोच्च अधिकारी बनू शकता, चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ. अगदीच. खरं तर आपण आपल्या देशासाठी काहीतरी करतोय, देशाचं रक्षण करतोय, हे समाधान पगारापेक्षा कित्येक पटीनं मौल्यवान आहे असं मला वाटतं. बरं सर, NDA ही एकच परीक्षा आहे का लष्करात सहभागी होण्यासाठी किंवा सैन्य दलात सहभागी होण्यासाठी, की इतर काही संधी आहेत? आणि त्याचबरोबर सैन्य दलात इंजिनियर अधिकारी असतात, डॉक्टर अधिकारी असतात, त्यांच्यासाठी कशा संधी असतात करिअरच्या? बघा, NDA ही पहिली पायरी आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. 12वी असताना 2 स्टेप आहेत. पहिली NDA, दुसरी समजा तुम्हाला 12वीत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या स्टेट बोर्डच्या ग्रुपमध्ये 70% जास्त मार्क आहेत आणि JEE परीक्षा फक्त क्वालिफाय करायची, तर तुम्हाला एक टेक्निकल एंट्री नावाची एक एंट्री आहे आणि या एंट्रीमध्ये तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि तुम्ही 12वीच्या नंतर तुमची इच्छा होती का इंजिनिअरिंग करायची, तर ती भारत सरकार पूर्ण करेल आणि त्या कॉलेजचं नाव आहे CME, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. आणि डायरेक्ट तुम्हाला 4 वर्षाचं BEची डिग्री मिळेल, सोबत स्टायपंड मिळेल आणि तुमची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला लेफ्टनंट म्हणून पोस्ट मिळेल. आणि हे कॉलेजेस आहेत पुणे, इंदोर, महू आणि सिकंदराबाद, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. समजा तुम्हाला नेव्हीला जायचं असेल तर NA नावाचं कॉलेज आहे, नेव्हल अकॅडमी, हे आहे एजिमल्ला, केरळ. इथं सुद्धा तुम्हाला BTECची डिग्री मिळेल 4 वर्षाची आणि तुमची पोस्टिंग होईल सब लेफ्टनंट म्हणून. आता हे झालं 11वी 12वी. 12वीच्या नंतर
तुम्हाला डिग्री घेतल्यानंतर वयाच्या 27व्या वर्षापर्यंत तुम्हाला खूप सारे चान्स आहे. एक नाही 17 प्रकारे ऑफिसर बनू शकता. पहिला चान्स आहे CDS, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. मुली पण बसू शकतात, मुलं पण बसू शकतात. कोण बसू शकतो? ज्याच्याकडे BA ची डिग्री आहे, BCom ची डिग्री आहे, LLB आहे, डॉक्टर आहे, BE आहे, BTech आहे, CA आहे. सगळेच विद्यार्थी इथं बसू शकतात. तुम्ही लष्करात अधिकारी बसू शकता. इवन BSc नर्सिंगला सुद्धा फार मोठा स्कोप आहे. त्यानंतर ज्यांना एअरफोर्सला जायचं असेल त्यांना ॲपकेट नावाची परीक्षा आहे. त्या परीक्षेद्वारे सुद्धा तुम्ही यामध्ये जाऊ शकता. NA म्हणून जाऊ शकता. स्पेशल टेक्निकल एंट्री आहे, कोस्टल गार्ड आहे. यासारख्या असंख्य परीक्षा आहेत. तुम्ही गुगलवरती सर्च करा. कमीत कमी तुम्ही NDAच्या व्यतिरिक्त 17 प्रकारे ऑफिसर बनू शकता. तर देश सेवेच्या अनेक संधी आहे. फक्त संधी घेणारा विद्यार्थी पाहिजे. अच्छा, खरं तर जे स्पर्धा परीक्षा असतात MPSC आणि UPSC त्यांची तयारी करण्यासाठी सुद्धा खूप एकाग्रतेने परिश्रम घ्यावे लागतात, खूप अभ्यास करावा लागतो. जे विद्यार्थी MPSC UPSC ची तयारी करत असतात त्यांना NDA परीक्षा तयारीचा काही फायदा होतो का सर? मॅडम, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आमचा विद्यार्थी डिग्रीपर्यंत काहीच करत नाही, कॉलेजची मौज मजा करतो आणि डिग्रीच्या नंतर त्याला वाटते मी डायरेक्ट ऑफिसर बनावं, IAS IPS किंवा MPSCची परीक्षा पास करावं. तर असं होत नसते. या परीक्षांची तयारी वर्ग 8वी पासूनच करायला पाहिजे. तर तुम्ही NDAची तयारी केली 11वी 12वीची आणि डिग्री लेवलला सुद्धा तुम्ही CDS वगैरेचं केलं तर NDA आणि CDSचा सिलेबस सारखा आहे. परंतु एक गोष्ट सांगतो, NDAचा सिलेबस आणि UPSC MPSCचा सिलेबस हा 70% सारखा आहे. म्हणजे तुम्ही 11वी पासून NDAची तयारी करता तर अल्टरनेटिव्हली तुम्ही दुसऱ्या बाजूला UPSC MPSCची तयारी करता. निश्चितच तुम्हाला UPSCच्या थ्रू IAS IPS IRS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन रेल्वे सर्व्हिस आणि MPSCमध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, PSI यासारखा पोस्ट मिळवण्यामध्ये खूप मदत होते. म्हणजे NDAचा अभ्यास हा इक्विव्हॅलंट टू UPSC NDAचा MPSCचा अभ्यास असे सहज म्हणता येईल. अगदीच अगदीच. सर, आपण डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडाराचे संस्थापक आहात. या अकॅडमीचं वैशिष्ट्य काय सांगाल? मॅडम, याला वैशिष्ट्य सांगायला गेलं तर 1 तास अपुरा पडेल. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ही भारतातली सर्वात मोठी इन्स्टिट्यूट आहे. आज 11वी करता 600 विद्यार्थी आणि 12वी करता 600 ही शासनमान्य प्रवेश क्षमता या इन्स्टिट्यूटला मिळालेली आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये केवळ महाराष्ट्राचे विद्यार्थी असतात असे नाही. अगदी मेघालय, पश्चिम बंगाल म्हणजे बांगलादेशची बॉर्डर मिदनापूरपासून दिल्ली, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड असे 13 राज्याचे विद्यार्थी इथं शिकायला येतात. मुख्य म्हणजे भारतातील सर्वात मोठा टीचिंग स्टाफ हा डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक विषयाला 6, मॅथमॅटिक्सला तर 8 टीचर आहेत. आणि SSB इंटरव्ह्यूचं स्वतंत्र सेंटर, स्वतंत्र बिल्डिंग, स्वतंत्र ग्राउंड, स्वतंत्र इन्स्ट्रुमेंट्स असणारं महाराष्ट्रातील एकमेव कोचिंग क्लास आहे किंवा अकॅडमी आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मुख्य इथला शिक्षक हा रेसिडेन्शियल पॅटर्नमध्ये राहत असल्यामुळे सकाळी 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सोबत असतो. आणि डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमध्ये उत्कृष्ट 5 स्टार लेवलचं भोजनालय आहे, उत्कृष्ट ग्राउंड लेवलच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याकरता वार्डन्स आहेत, सगळ्यात मोठा टीचिंग स्टाफ आहे. आणि मुख्य म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीचा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निकाल आहे. एकाच वर्षी 50 विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. आणि मागच्या 5 वर्षात जे भल्यांना जमलं नाही ते डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडाऱ्यांनी अगदी 5 वर्षात 134 विद्यार्थी आणि सर्वात जास्त सिलेक्शन रेशो डिफेन्समध्ये आज डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडाराचा आहे. अगदीच अगदीच. आपल्या प्रेक्षकांमधून सुद्धा अनेक विद्यार्थी यंदा किंवा पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारामध्ये प्रवेश घेतील. त्यांच्यासाठी आपण 2026 ची प्रवेश प्रक्रिया सांगावी. आपली प्रवेश प्रक्रिया वर्ग 8 पासून सुरू होते. त्याकरता स्वतंत्र युनिट आहे ऑफिसर पब्लिक स्कूल. याच्यामध्ये 8वी 9वी 10वी करता CBSE पॅटर्नने आम्ही शिकवतो. सोबत NDA UPSC MPSC या विषयाचं सुद्धा तयारी करून घेतो. म्हणजे अगदी 8व्या वर्गापासूनच चलो बनाए कल के क्लास 1 ऑफिसर म्हणजे NDA सोबत UPSC MPSC म्हणजे IAS IPSची तयारी आमच्याकडे होत असते. आणि ही प्रक्रिया
प्रवेश प्रक्रिया दर महिन्याला तुमच्या सोयीप्रमाणे पालक कधी येऊ शकतात, शनिवारी येऊ शकतात, रविवारी येऊ शकतात किंवा कुठल्याही सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्याला घेऊन येऊ शकतात. तेव्हा त्याची 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांची एक ओरल टेस्ट होईल, एक रिटर्न टेस्ट होईल, तर त्याला पूर्ण कॅम्पस दाखवलं जाईल. आणि 11वी 12वी करता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. कुठल्याही दिवशी येऊन जा, कुठल्याही सुट्टी, आम्हाला सुट्टी नसते, प्रत्येक सुट्टीच्या दिवशी तुम्ही येऊ शकता, पण येताना विद्यार्थ्याला घेऊन या. आमच्याकडे पालक आले तर त्याला राहण्याची सोय आहे, रेस्ट हाऊस आहे, जेवणाकरता आमचं भोजनालय आहे. आम्ही एक छोटंसं त्याचा 6व्या वर्गात त्याच्या लेवलचा एक रिटर्न टेस्ट घेऊ, एक छोटासा इंटरव्ह्यू, आणि तो हॉस्टेलला राहू शकतो का नाही एवढी मानसिकता आम्ही बघू. आणि तुम्ही कुठल्याही दिवशी यायचं. आणि प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली बॅच आपली 15 एप्रिलला ऑफलाईन सुरू होत आहे. 15 मेला दुसरी बॅच ऑफलाईन चालू होईल आणि रेग्युलर क्लासेस आपले 1 जूनला सुरू होतील. पण त्या अगोदर महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी असो त्याच्याकरता ऑफलाईन क्लासेस 1 एप्रिलपासून सुरू होऊन राहिले आहेत. आणि SSB जो विद्यार्थी कुठलाही असो भारतातला, SSB ज्याला करायचं असेल त्याच्याकरता आमच्याकडे निशुल्क SSB ट्रेनिंग आम्ही देत असतो. त्याकरता कुठलीही फी आकारली जात नाही, हे आमचं वैशिष्ट्य आहे. अगदीच. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल सर? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये सर्व काही गुण आहे, फक्त डोक्यात एकच टाका, मला ऑफिसर बनायचं आहे आणि माझं ऑफिसर बनण्याचं ध्येय आहे, स्वप्न आहे. आणि हे या ध्येयाचं गाठण्याकरता तुम्ही 8वी 9वी 10वी पासून सुरुवात करा. नाही जमलं 8वी 9वी 10वी पासून तर तुम्ही 11वी 12वीमध्ये हे ध्येय गाठण्याकरता तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि तुमच्या पाठीशी माझं 24/7 माझं तुम्हाला सहकार्य राहील, 24 तास 7 दिवस. आणि मी डायरेक्ट तुमच्याशी संवाद साधेल. माझा स्क्रीनवरती नंबर दिला आहे 7798644422. पुन्हा एकदा सांगतो 7798644422. तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा. सगळ्या प्रकारचं सहकार्य तुम्हाला ऑफिसर बनण्याकरता आजही आहे, उद्याही राहील आणि भविष्यात सदैव राहील, एवढीच ग्वाही मी डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारातर्फे देतो. आणि एकदा अवश्य आमच्या कॉलेजला व्हिजिट करा. अगदीच अगदीच. आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार मॅडम, धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.